आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर आहेत। आव्हाड सर, आय लव्ह मार्केटवाडी घेऊन आलात। शरद पवार, राहुल गांधी उद्या परवा तिथे जाणार आहेत आणि लॉंग मार्चची देखील सुरुवात करणार आहेत। ईव्हीएमच्या संदर्भात अजून देखील काही भूमिका नाही मांडलेली आहे। ज्या पद्धतीने मार्केटवाडी येथे महात्मा गांधींचं जे शस्त्र होतं अहिंसेचं, त्या मार्गाने तिथे लोकांनी मतदान घ्यायचं ठरवलं। त्याच्यावर बंदी आणून त्यांना अटक करण्याचं कारस्थान जे रचलं गेलं त्याचा निषेधच करायला हवा। सामान्य माणसाला घाबरवून दरडावून राज्य करता येतं यांचा समज असेल तर सामान्य माणूस राज्य पलटवू शकतो हे दांडी मार्चनीच दाखवलं होतं। त्यामुळे माझं असं मत आहे की स्वातंत्र्य भारतातील दुसरा अध्याय सुरू झालेला आहे आणि मार्केटवाडी हा मार्ग दाखवेल। नवीन दांडी मार्च हा मार्केटवाडीच्या नावाने ओळखला जाईल। परंतु निवडणूक आयोगाने विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळलेलं आहे। जी 76 लाख मतदान जी वोटिंग वाढलेली आहे त्या संदर्भात कोणतंच क्लिअरिफाय दिलं जात नाही। ते देणार पण नाहीत ना, आणि सुप्रीम कोर्ट शांतपणाने बघत राहील। वाढलेली मतं, वाढलेली टक्केवारी, हे सगळं हरियाणापासून जे सुरू झालंय त्याला अंतच नाही। मग निवडणुका लढवायच्याच कशाला? जर अशाच पद्धतीने फिक्सिंग होऊन जर सगळं होणार असेल तर याच्यापुढे विचार करावा लागेल। तुम्ही सातत्यानं पुतीनचा उल्लेख करतात। भारत हा पुतीनसारखा म्हणजे रशियासारखा होतोय अशा पद्धतीने बोलतात। नेमकं रशियामध्ये काय होतंय आणि भारतामध्ये काय साधर्म्य आहे? विरोधकांना बोलू न देणं, त्यांना दाबून ठेवणं आणि वेळ आलीच तर जेलमध्ये टाकून देणं, हे एवढं पुतीनचंच काम आहे। मला वाटतं की हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत। अजित पवारांना हा प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे। परंतु अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती आता रिलीज झालेली आहे सर। जाऊ द्या, संपल्यावरती उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर अहो त्यांनी बोलून काय फरक पडणार आहे का इन्कम टॅक्सवर? भाजपवर काय फरक पडणार आहे का? आणि त्यांना मतदान करणाऱ्या लोकांना काय फरक पडणार आहे का? त्यांना उलट आवडतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।